अदानीचा प्रकल्प नेमका काय आहे, त्याचा आदिवासी जनतेला फायदा आहे का, हा प्रकल्प झाला तर फायदा काय, प्रकल्प नाही झाला तर तोटा काय. आपल्यासोबत साबळे सर आहेत, त्यांनी याचा खूप अभ्यास केलेला आहे आणि मुद्देसूद ते मांडणी करत आहेत. खऱ्या अर्थाने आदिवासी भागातील जनतेचे डोळे साबळे सरांनी उघडलेत असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. का त्याचं कारणही असं आहे, तालुक्याचे आमदार शरद सोनवणे असं म्हणाले, नेमकं काय आहे हे मला पण माहीत नाही, परंतु साबळे सरांना हे सगळं माहीत आहे. सर, नेमकं हे गौड बंगाल काय आहे, हा जो बागलबो आहे अदानींचा, तो नेमका काय? खरं तर हा जो प्रकल्प आहे, आपण सगळ्यांना बऱ्यापैकी माहीत असेल. त्यांच्या ज्या रिपोर्ट आलेत त्यांनी सांगितले 1500 मेगावॅटचा हा प्रकल्प आहे. त्याचं स्वरूप असं आहे की डोंगरावरती एक कृत्रिम धरण बांधणार, ते खाली बोरांड या ठिकाणी, उंचावरती, आणि खाली बोरांड या ठिकाणी एक कृत्रिम धरण बांधणार आहे ते. आणि त्याच्यामध्ये खालून बोगदे करून वरती आडोशीपाशी आणायचे आणि वरचं पाणी खाली सोडून टर्बाईनद्वारे वीज निर्मिती करायची. आता ही वीज निर्मिती करत असताना जसं आपण एक इन्व्हर्टरची बॅटरी असते आपल्याकडं, तशा त्यांच्या मोठ्या मोठ्या स्वरूपाच्या अशा बॅटऱ्या असणार आहेत. टर्बाईन तयार करणार. हा, आणि त्या टर्बाईनमधून जी वीज तयार होणार आहे, तर ती वीज त्या बॅटऱ्यांमध्ये खरं तर तशी स्टोरेज केली जाणार आहे. आता ही स्टोरेज केल्यानंतर ज्या वेळेस रात्रीच्या वेळी मोठ्या मोठ्या शहरांच्या, मुंबईसारखं शहर असेल, पुण्यासारखं शहर असेल, किंवा अगदी अहमदाबादसारखं शहर असेल, अशा ठिकाणी जेव्हा विजेची मागणी वाढते रात्रीच्याला, तर मग ती वीज या जे काही स्टोरेज केलेली आहे तिथून या लोकांना किंवा या नागरिकांना ती चढ्या दराने सप्लाय करायची. आता अर्थातच त्याचा आपण जर विचार केला तर साधारणतः ती वीज. सर, एक मिनिट तुम्हाला थांबवतो. असा प्रकल्प होताना कुठलाही एखादा कंपनीवाला किंवा त्याचा जो प्रोपायटर आहे, मालक आहे, निर्माता आहे, शासनाची अनुमती असल्याशिवाय करू शकत नाही. बरोबर आहे. तुमचा नेमका या प्रकल्पाला विरोध का आहे? राज्य सरकार, केंद्र सरकार या संदर्भामध्ये त्यांची भूमिका का जाहीर करत नाही? खरं तर ज्या वेळेस भांडवलदार आणि सत्ताधारी हे दोघेजण जेव्हा एकत्र येत आहेत, त्यावेळेस जनतेच्या दुःखाला पारावर राहत नाही. हा जगाचा इतिहास आहे. आपण पाहिलेलं आहे, हिटलर पाहिलेलं आहे, मुसोलिनी पाहिलेलं आहे. वीज तर पाहिजे. वीज तर पाहिजे ना. मान्य आहे ना साहेब. मला काय म्हणायचंय, जर समजा तुमचं पोट भरलेलं आहे तर तुम्ही त्या म्हणजे असं तुम्हाला एक उदाहरण देईल मी, मांजराचं किंवा बोक्याचं. तुम्ही एखाद्या बोक्याला किती दूध पाजा, त्याच्या समोर जर त्याचं पोट पूर्ण भरू द्या, त्याच्या समोर जर कधी काळी तुम्हाला त्याला शिकार दिसली त्याची, तर ते जडं घातल्याशिवाय राहत नाही. ह्या उद्योगपतींचं आणि उद्योगपतींना सहकार्य करणाऱ्या भांडवलदारींना सरकारचं नेमकं हेच असते. त्यांची भूक भागली तर त्यांना फरक पडत नाही. त्यांना काही लोक मोठी करायचे असतात, त्याच्यातून त्यांचा जे काही सगळं आहे पक्ष, पार्ट्या, ते मोठे करायचे असतात. हे आपण पाहिलेलं आहे सगळीकडे. मला वाटतं राज्याची जी काही गरज आहे विजेची, ही साधारणतः 31,000 मेगावॅटपेक्षा जास्त नाही आहे, ती ऑलरेडी पूर्ण आहे. तरी सुद्धा यांचं जे काय 2036 टार्गेट आहे, ते साधारणतः 76,000 मेगावॅटपेक्षा जास्त वीज निर्मिती करायचं आहे. 2036चं टार्गेट आहे यांचं. तुम्ही आजच आदिवासींना तळागाळामध्ये घालून टाकायला लागले. याच्या अगोदर आपण देशाचा इतिहास पाहिला किंवा देशाची परिस्थिती पाहिली तर साधारणतः 85% जास्त जे काही विस्थापन आहे ते आदिवासींचंच केलेलं आहे तुम्ही. म्हणजे जवळजवळ सगळे जे काही अशा प्रकारचे प्रकल्प आहेत हे आदिवासी एरियामध्ये झाले, असा आपण याचा स्पष्ट अर्थ निघू शकतो. आपल्या भागामधली जमीन नेमकी किती जाणार आहे ते हिशोबाने आजनावळ्याला होतो. तिथं आपण सगळ्यांशी चर्चा केली. तुमच्या पंचायतीनं ठराव केला की ग्रामपंचायतीला विचारल्याशिवाय कोणाची जमीन विकता येणार नाही, विक्री करता येणार नाही. पैसा कायदा पण आहे, पण माहिती अशी मिळते की काही लोकांनी जमीन विक्री पण केलेली आहे. खरं काय? खरं तर तो भाग आता आपण 14 तारखेला उद्या तपासणारच आहोत. कारण प्रशासनाची सर्व माणसं आमदार साहेबांनी लावलेली बैठक आहे, त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आणि निश्चित तो भाग आपण अगदी काय म्हणतात, बाप दाखवणार ते श्राद्ध घाल अशा पद्धतीनं आपण त्यांच्यासमोर ते मांडणारच आहोत. आणि त्यांनी ते आम्हाला सांगावं. मुळात माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की आदिवासी किंवा शेड्यूल एरियामध्ये येत असताना प्रशासन असो, उद्योगपती असो किंवा कुठला एखादा व्यक्ती असो, त्या ठिकाणी येत असताना त्यांनी संविधानिक जे काही तत्व आहेत त्याचाही बऱ्यापैकी अभ्यास करावा किंवा ते पण जाणून घ्यावे. जे काही वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्ट या देशामध्ये अस्तित्वामध्ये आहेत आदिवासी बांधवांसाठी, त्याच्याही खरं तर कल्पना करून घ्यावी आणि मग त्या ठिकाणी आपल्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या पूर्ण कराव्यात. मग ते गव्हर्नमेंट असो किंवा मला एक मिनिट परत थांबवतो. जी गायरान जागा असते, गायरान जागा एखाद्याला द्यायची असेल प्रकल्पाला तर ग्रामसभेची परवानगी लागते. पूर्वी असं होतं. आता जे सौर प्रकल्प उभे केले
त्या प्रकल्पाला जमिनी देण्यासाठी गावं विरोध करायला लागले. सरकारने ग्रामपंचायतीचे अधिकार काढून टाकले आणि डायरेक्ट सरकारने ती जागा देऊन टाकली. म्हणजे ती जागा गायरन मीन्स ग्रामपंचायतीचं वॉचमन असतं, ती झेडपीची असते किंवा कलेक्टरची असते. मग इथेच शासन असं काहीतरी वेगळं प्रयत्न करतोय का? आपण जरी जमीन आज कसंच असलो तर हे जमिनीचे मालक खरं सरकारच आहे. तुमचा नेमका विरोध का? खरं तर आपण जो मुद्दा मांडला तर त्याच्यामध्ये एक गोष्ट प्राधान्याने मी मगापासून तेच नमूद करतोय की या देशातील जो काही आदिवासी बांधव आहे, खरं तर संविधानाने सगळ्यांनाच जगण्याचा, संचाराचा जो काही अधिकार दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये आदिवासींची जे काही रूढी परंपरा, जगण्याची जी काही मूल्य आहेत ही जोपासून त्यांना जीवन जगण्याचा अधिकार खरं तर संविधानाने दिलेला आहे. म्हणून तर त्याच्यामध्ये 244 एक नाव जे काही कलम आहे ते टाकलेलं आहे. त्याच्यानुसार अनुसूची 5 आणि अनुसूची 6 याची खरं तर त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे आणि त्याच्यामार्फत अनेक संरक्षण या आदिवासी बांधवांना दिलेलं आहे. तर त्याची अगदी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी 96ला पेसा ॲक्ट आणला. त्या पेसा ॲक्टमध्ये तुम्हाला सांगतोय की साधारणतः जे 26वे जे काही कलम आहे त्याच्यामध्ये प्रकरण 5 मध्ये 26वे कलम आहे, ते 26वे कलम तुम्हाला स्पष्ट सांगते 41 कलमानुसार की आदिवासी भागामध्ये जात असताना कुठल्याही प्रकारच्या प्रकल्प उभे करत असताना किंवा जमीन हस्तांतर करत असताना तिथलच्या ग्रामसभेची पहिल्यांदा तुम्ही संमती घ्या. कारण त्याच्यामुळे तिथं जे काही सामाजिक परिवेश आहे, जो काही जैवविविधतेचा परिवेश आहे, तो सगळा डिस्टर्ब होणार आहे. आणि असं जर झालं तर त्यांच्या जगण्यावरती, त्यांच्या वागण्यावरती, त्यांच्या रूढी परंपरावरती एक रिस्ट्रिक्शन येऊ शकतात. आणि म्हणून तुम्हाला हे सगळे कायद्याचे प्रोटेक्शन दिलेले आहेत. असं असतानाही सरकार अशा माध्यमातून आदिवासी जनतेची फसवणूक करतोय का? 100% फसवणूक करताय. आता इथं सुद्धा तेच झाले ना. एखाद्या चोराने माझ्या घरात रात्रीच्याला घुसावं, चोरी करावी आणि जेव्हा मला 2 वर्षांनी कळावं की काहीतरी चोरी गेले आणि मी जेव्हा त्याच्यावरती भाष्य करतोय तेव्हा त्याच चोराने माझ्या दारात यायचं आणि सांगायचं की तुझ्या इथं चोरी झाली, ती चोरी मीच केली, पण आता तुला मी सांगतोय की त्या चोरीबद्दल तुझे काही आक्षेप असतील तर ते आक्षेप तू माझ्या समोर नोंदव आणि मग मी त्याच्यावरती विचार करील, अभ्यास करील आणि तुला सांगेल ही चोरी कायदेशीर का बेकायदेशीर. हा तोच प्रकार आहे साहेब इथं. आता मला सांगा, 21 तारखेला जनसुनावणी आहे. ती जनसुनावणी म्हणजे काय की लोकांचं म्हणणं काय आहे, तो प्रकल्प नेमका काय आहे, याचा फायदा काय, तोटा काय, त्याचबरोबर स्थानिक लोकांना काही रोजगार मिळणार आहे का, जमिनीचे नेमकी दर काय असणार आहे. मग ती सुनावणीलाच तुमचा विरोध आहे, याचं नेमकं कारण? बरोबर आहे साहेब. जर आज समजा या ठिकाणी जर एखाद्या माणसा समजा अदानीने आज जर ही डेअरिंग केली, हा संपूर्ण सह्याद्री बेल्ट बहुतांशी त्याच्यामध्ये आदिवासी किंवा शेड्यूल एरिया आहे, आज या माणसाने डेअरिंग केली, त्या ठिकाणी त्याला सॉफ्ट कॉर्नर जर दिला गेला तर असे अनेक प्रकल्प येतील. सुनावणीला उपस्थित राहून विरोध का नोंदवत नाही? आमचं म्हणणंच ते आहे ना, तुम्ही ही जी सुनावणी ज्या प्रोजेक्टच्या आधारे आमच्या समोर आणलेली आहे ना, तो प्रोजेक्टच बेकायदेशीर आहे. हे सुनावणीमध्ये मांडलं पाहिजे. तुम्ही म्हणताय सुनावणीच नको. अहो मग तेच तर सांगतो ना साहेब, तुम्ही ज्या प्रोजेक्टच्या बेसिसवरती सुनावणी आयोजित करताय ना, तर तो प्रोजेक्ट तुम्ही जो बनवला तोच बेकायदेशीर आहे. कारण तुम्ही तेव्हाच आम्हाला सांगायला होतं ना की आम्ही तुमच्या इथे काहीतरी प्रकल्प घेऊन येतोय, काहीतरी सर्वे करायला आलेलो आहे, काहीतरी माहिती गोळा करायला आलोय. हे जर आम्हाला कुणालाच माहीत नाहीये, हे जर तुम्हाला पेसा ॲक्ट सांगतोय की ते तुम्ही त्यांना माहीत करून दिली पाहिजे, तुम्हाला फॉरेस्ट ॲक्ट तुम्हाला तेच सांगतोय की हे त्यांना माहीत करून दिलं पाहिजे. जर ते तुम्ही माहितीच करून दिलं नाही तर सरळ सरळ तुम्ही संविधानिक जे काही तत्व आहे त्याची पायमल्ली करताय. गव्हर्नमेंट हे करतात, खाजगी जे काही कंपनीवाले आहेत, उद्योगपती हे तर करतायत. त्याच्यामुळे आमचं तेच म्हणणं आहे की सुनावणी होईल, आमचे आक्षेप नोंदवू, तो भाग पुढचा आहे, परंतु पहिल्यांदाच तुम्ही आमचे संविधानिक अधिकार नाकारताय, हेच आम्हाला मान्य नाही. म्हणजे आमच्या हद्दीमध्ये विना परवाना येऊन तुम्ही सुनावणी ठेवतच कशी? ठेवतच का? हा बरोबर आहे, तेच तर आमचं म्हणणं आहे. एक तर तुम्ही सगळं पेसा कायदा लागू आहे. हो, पेसा कायदा लागू आहे. फॉरेस्ट टॅक्स सुद्धा तुम्हाला तेच सांगते, त्याच्यातलं 52 कलम तेच सांगते तुम्हाला. म्हणजे त्याच्यामध्ये साधारणतः 3(1) आणि 4(5) हे जे काही 2 कलम आहेत फॉरेस्ट टॅक्समध्ये, ते तुम्हाला तेच सांगतायत की आदिवासींची जमीन जर तुम्हाला हस्तांतर करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा काय केलं पाहिजे, त्यांचे जे काही वनाधिकार हक्काचे जे काही दावे आहेत ते ज्यांचे दाखल आहेत त्यांचा निकाल तुम्ही लावला पाहिजे. ते त्यांच्या बाजूने किंवा विरोधात तो पुढचा भाग आहे, परंतु ते दावे तुम्ही निकाल काढले पाहिजे. ज्यांनी दावे दाखल नाही केले त्यांचे दावे दाखल करून घेतले पाहिजे आणि मग जो काय निकाल येईल, जो काय रिझल्ट येईल त्याच्या बेसिसवरती मग तुम्ही त्यांची जमीन हस्तांतर करायची, गव्हर्नमेंटच्या ताब्याची का त्या आदिवासींच्या ताब्याची मालकीची, हे तुम्ही ठरवलं पाहिजे. परंतु असं काहीच केलेलं नाही. तिथं सरळ तुम्ही जाताय, आडोशीची आणि बोरांडीची जवळजवळ 65 हेक्टर जमीन देऊन टाकली. कुठल्या बेसिसवरती दिली आहे तुम्ही ती जमीन? इतर वेळेस आम्हाला जर रस्ता काढायचा म्हणला तर तुम्हाला 1000 परवानगी घ्यावं लागतं आम्हाला त्यांच्या. आम्हाला वेगवेगळे कायदे दाखवले जात आहेत.
परंतु आज एवढं मोठं प्रोटेक्शन असताना तुम्ही आम्हाला त्याची कल्पना देऊ नये, हा आमचा आक्षेप आहे खरं. आणि म्हणून त्या सुनावरती आमचा बहिष्कार कर म्हणले. मला सांगा एक शेवटचा मुद्दा, सूरज वाजगे हा आदिवासी समाज माझा आहे, ह्या आदिवासी समाजावर अन्याय झाला नाही पाहिजे, यासाठी 4 दिवस झाले इथं उपोषणाला बसलेले आहेत. एक आदिवासी म्हणून तुमच्या काय भावना? खरं तर साहेब, आदिवासी बिगर आदिवासी हा नंतर जन्माला आलेला मुद्दा आहे. नाही, माझा मुद्दा असा आहे, आदिवासी भागामध्ये ऐका आणि माझ्या प्रश्नाचा गैरअर्थ नको. आदिवासी भागामध्ये हा प्रकल्प होतोय, आदिवासींच्या पाठीमागं आपण उभं राहिलं पाहिजे. तो माणूस आहे, मी माणूस आहे, हा भाग जरी असला तरी शेवटी प्रत्येकाचं एक वेगवेगळं ज्युरिडिक्शन आहे, वेगवेगळा विभाग आहे, जे आहे ते आहेच आहे. परंतु सूरज वाजगे आपल्या भावांसाठी, आपल्या जनतेसाठी तुमच्या पाठीशी ठाम उभे राहिलेत. तुमच्या काय भावना? निश्चितच साहेब, या गोष्टीमुळं खरं तर आमचा जो काही स्वतःवरचा विश्वास आहे तो विश्वास सुद्धा त्या ठिकाणी द्विगुणी झालेला आहे. आणि पुन्हा एकदा आम्हाला आज शिवकाळाची आठवण झालेली. खरं म्हणतं आम्ही इतिहास वाचत होतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 प्रगट जातीच्या बांधवांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. जे काही संकट स्वराज्यावरती आली ती संकट त्यांनी खरं तर अगदी धैर्याने परतवून लावली. आणि ते धैर्य या 18 प्रगट जाती समूहांच्या मंडळींना सोबत घेऊन त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करून ते उभं केलं. आणि ती परिस्थिती किंवा ते जे काही तो जो काही काळ आम्ही इतिहासामध्ये वाचला तो आज आम्हाला वर्तमानामध्ये जगताना आम्हाला तो अनुभवायला मिळतोय. या गोष्टीचा खरं तर अभिमान आहे आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे, कोणावरही अन्याय होऊ द्यायचा नाही अशी छत्रपती शिवाजी महाराजांची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. या शिवजन्मभूमीमध्ये आदिवासी भागामध्ये जो अदानीसारखा प्रकल्प होतोय आणि आदिवासी जनतेला त्या प्रकल्पामुळे उखडून टाकलं जाणार आहे, आदिवासी जनतेवर अन्याय होणार आहे. साहेब एक मिनटं, मगाशी साबळे सरांचं एक उत्तर राहून गेलं. तुम्ही जे विचारलं की वीज निर्मिती प्रकल्प होते तर वावगं काय, तर आमचं म्हणणं साहेब असं आहे, येडगावपासून माणिकडोहपर्यंत अनेक धरणं आहे. अदानी ग्रुपने ती चॉईस करावी. माणिकडोह सारख्या धरणात इथून मागं पण वीज निर्मिती होत होती, जी आता बंद आहे. त्यांनी तिथं करावं ना, वीज निर्मिती तिथं करा. हजारो तरुणांना आमच्या रोजगार द्या, आदिवासी बांधवांना रोजगार द्या. परंतु तुम्हाला नेमका हा घाट का घालताय, हा इंटरेस्ट कशात आहे नेमका? हा साहेब तुम्ही बारकाईने हा इंटरेस्ट कशात आहे ते ओळखा. आजही जुन्नर तालुक्यात अनेक धरणं आहेच आहे ना, तुम्हाला करायचं तिथं करा ना. आज सरकार इकडे म्हणते सोलर एनर्जी वापरा, सोलर एनर्जीसाठी सरकार अनेक स्कीम लावते. आणि इकडे परत तुम्ही जलविद्युत निर्मिती प्रकल्पासाठी ह्या धरणांच्या नावाखाली इथं सगळं जर आमचं खनिज, आमचं त्या ठिकाणी डोंगर, सह्याद्री, पोखरणारं असेल तर ते आपल्याला मान्य नाही साहेब. अदानी ग्रुप एक असा आहे, हा भारतातला, हा जगातला आता सगळ्यात मोठा ग्रुप आहे. मग त्यांनी आता नवीन मुंबई वाचवण्याचं काम चालू केलं आहे. सिमेंट फॅक्टरी पहिले आपल्याला अंबुजा दिसायची, ते आता अदानी अंबुजा सिमेंट दिसतंय. त्याचप्रमाणे एअरपोर्टला जर कुठं दिसलं तर अदानीचं नाव दिसतंय. म्हणजे मला असं वाटतं पूर्वीचं जे सरकार होतं तिथं जर हे सरकार जर असतं पूर्वीच्या काळी तर मला असं वाटतं सोन्याच्या खाणी पण अदानीच्या ताब्यात असतं. पण आज सोन्याच्या खाणी नाही म्हणून तो आता यांना ह्या खाणी दिसायला लागल्यात. मला स्पष्टपणे आरोप आहे साहेब. त्याच्यामुळं तुमच्या माध्यमातून ह्या प्रशासनाने या अदानीसमोर हातबल न होता आपल्या गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे, त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. नक्कीच तुम्हाला ह्या गोरगरीब जनतेची, आमच्या आदिवासी बांधवांची दुवा लागल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. आदिवासी भागामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प नको. सरकारने हा प्रकल्प नेमका काय आहे, त्याचा फायदा काय, तोटा काय, कुठलाही सिस्टम ॲडॅप्ट न करता, समजून न सांगता डायरेक्ट जर हा प्रकल्प राबवला जाणार असेल, लादला जाणार असेल तर उद्रेक होणं साहजिक आहे. आणि म्हणूनच सुरेश भाऊंचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे. साबळे सरांनी अतिशय विस्ताराने माहिती सांगितलेली आहे. सगळ्यांचे डोळे उघडणं गरजेचं आहे. सगळ्या राजकीय मंडळींनी, सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन ह्या प्रकल्पाला विरोध नोंदवायला हवा. त्याचबरोबर ह्या प्रकल्पामधून नेमके फायदे काय, तोटे काय हे सुद्धा प्रशासनाने समजून सांगायला हवं. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, जुन्नर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन,
निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.